15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं। यावेळी त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेत राहिला तो म्हणजे त्यांच्या गाड्यांचा ताफा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गाड्या आहेत आणि किती गाड्या आहेत आणि या गाड्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा कशी केली जाते हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या ताफ्यात सर्वात पहिली गाडी येते ती म्हणजे मर्सिडीज मायबॅक S650 गाडी किंवा कधी कधी रेंज रोवर सेंटिनल। यातली एक गाडी खरी असते आणि दुसरी डिकॉय म्हणजे दिशाभूल करण्यासाठी वापरली जाणारी गाडी। यानंतर असतात 8 टोयोटा फॉर्च्युनर SUV गाड्या। या SPG सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी आणि एस्कॉर्ट टीमसाठी वापरतात। काही इमर्जन्सी झाल्यास तात्काळ मदतीसाठी एक स्प्रिंटर आर्मर्ड ॲम्ब्युलन्स सुद्धा असते। तसेच एक खास फॉर्च्युनर गाडी असते। ही इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्ससाठी वापरली जाते, म्हणजेच शत्रूचे ड्रोन, सिग्नल किंवा सायबर अटॅक्स रोखण्यासाठी हिचा वापर होतो। कधी कधी BMW 7 सिरीज हाय सिक्युरिटी गाड्यांचा सुद्धा समावेश असतो। यासोबतच असतात 8 BMW X5 SUV गाड्या। तर प्रेक्षकांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा हा फक्त लक्झरी किंवा शोभेसाठी नाहीये, तर हे म्हणजे त्यांच्यासाठी तयार केलेलं एक हायटेक सुरक्षा कवच आहे। त्यामुळेच लाल किल्ल्यावरून संसद भवनापर्यंत जाताना सर्वांचंच त्यांच्या ताफ्याकडे लक्ष लागलेलं असतं। आजची माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सिविक मिररला सबस्क्राईब करायला विसरू नका।